श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तर आज आहे श्रावणातला दुसरा सोमवार, त्यामुळे आपण या ठिकाणी आलेलो आहोत केंद्रात. तर तुम्ही स्वामी समर्थांचं दर्शन करून घ्या. तर आज श्रावणातला दुसरा सोमवार असल्यामुळे या ठिकाणी रुद्राभिषेक केला जाणार होता, त्यामुळे मी पण आलेले होते. तर तुम्हाला देखील जर रुद्राभिषेक करायचा असेल तर दुसऱ्या सोमवारी, येणाऱ्या श्रावणातील तिसऱ्या सोमवारी मी तुम्हाला लाईव्ह घेऊन तुमचा रुद्राभिषेक करून घेऊ शकतात. कारण की तुम्हाला जर घरी बसून जर केंद्रात जाता येत नसेल तर तुम्ही घरी बसून देखील अभिषेक करू शकता. जर तसं करायचं असेल तर मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. मग आपण काय करूयात की लाईव्हला रुद्राभिषेक घेऊयात. त्यामुळे काय होईल की तुमची घरबसल्या सेवा ही पूर्ण होईल. आणि रुद्राभिषेकचं एवढं फळ मोठं आहे ना की मला तर सांगते की गेल्या आठवड्यात मी केलेल्या रुद्राभिषेकमुळे मला खरंच खूप त्याचा परिणाम माझ्या जीवनावरती झालेला आहे. आणि माझी बऱ्याच दिवसापासूनची ही इच्छा होती की मला हा रुद्राभिषेक करायचा आहे. तर ती इच्छा माझ्या स्वामींनी आज पूर्ण करून घेतलेली आहे. तर असे 4 सोमवार मी रुद्राभिषेक करणार आहे. तुम्ही देखील हा रुद्राभिषेक घरबसल्या करू शकतात. तर त्यासाठी मला कमेंट करा आणि तसे सांगा की मला देखील ताई तुमचा रुद्राभिषेक करायचा आहे स्वामींचा. तर तुम्ही करू शकतात. तर या ठिकाणी पाहू शकतात की बऱ्याच सेवा ज्या की आपल्याला म्हणजे इतर सेवा किंवा आपल्याला येत नसेल ते देखील सेवा आपल्याला या ठिकाणी माहीत होतात. किंवा जर तुम्हाला डिटेल्समध्ये रुद्राभिषेकसाठी कोणत्या सेवा करायच्या असतात नित्यसेवेतील त्या जर पाहिजे असेल तर मी तुम्हाला त्या देखील सेवांची माहिती त्या केंद्रातील ताईंकडून घेऊन तुम्हाला देऊ शकते, जर तुम्हाला हवी असेल तर. कारण की तुम्ही घर बसल्या देखील रुद्राभिषेक करू शकतात. तर केंद्रात या ठिकाणी फक्त अभिषेक करताना पाणी म्हणजे जलाचा वापर केला जातो. कारण की त्या ठिकाणी इतर म्हणजे दही, दूध, पंचामृत याचा वापर केला जात नाही. तर शुद्ध असा जलाचा वापर करून रुद्राभिषेक केला जातो. तर रुद्राभिषेक करताना तुम्ही त्या ठिकाणी कोणकोणत्या सेवा घेतल्या जातात तर बऱ्याच सेवा आहेत. तर मला म्हणजे माहीत असलेल्या सेवा तुम्हाला या ठिकाणी सांगते की गणपती शीर्ष शिवकवच, तसेच शिवमहिमा स्तोत्र, रामरक्षा, कालभैरवाष्टक, रुद्र म्हणजे रुद्र गायत्री मंत्र, तसेच महामृत्युंजय मंत्र, श्रीसूक्त, शिवनामावली, शिवप्रार्थना म्हणजे 9 मंत्र, अशा अनेक सेवा ज्या की मला देखील माहीत नाहीत, तुम्हाला सांगता येत नाहीत. कारण की मी पण आता अशातच केंद्रात जायला सुरुवात केलेली आहे. तसेच श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप, श्री पुरुष सूक्त, अशा सेवा बऱ्याचशा सेवा काय केल्या जातात ह्या रुद्राभिषेकमध्ये होतात. आणि ते जलप्राशन केल्यामुळे कुटुंबातील सर्व म्हणजे गोष्टी म्हणजे बऱ्याच बाधा किंवा पीडा असतील किंवा आर्थिक समस्या असेल तर अशा म्हणजे अनेक आपल्या जीवनातील समस्या काय होतात त्याने कमी होतात. तसेच तुमच्या जीवनातील आर्थिक अडचणी, तसेच कोण जर घरात आजारी माणूस असेल तर त्याला हे जल पहिला दिल्याने त्याचा आजार देखील कमी होतो. ह्या अनेक सेवा आहेत ज्या की आपल्याला त्याचा लाभ मिळतो. तर मला असं वाटतं की तुम्ही देखील घरबसल्या रुद्राभिषेकची सेवा सुरू करा. पापविनाशी पवित्र शुभंकर जयकारी संकटहारी वरितो शिवकवचितकर ऋषभ म्हणाला नमस्कार महादेवा तुझ्या विश्वव्यापी रूपा सदाशिव भूमिते सावतो रक्षी मानवावरत पवित्र भूमीवरी पैसोती मानवी विरासन इंद्रिय निग्रह प्राणायाम शिवव्याप्त शिवशंकर अतिंद्रिय सूक्ष्म अनंतदावे परमानंद गिरीवर शिवरक्षा मंत्र तेजनी कर्म बंधने सारी चिदानंद ठेवी जपोनी शिवमंत्र अक्षराक्षरी करी स्वरक्षम लक्षोदय मंत्रया भवसागरी आपणाशो हृदय मूळमंत्राने सतत विश्वमूर्ती ज्योतिर्मय सचिदानमान सुंदर रक्षाकर अनुरलित्र सर्वत्र जी शक्ती निर्भय करी सतत भूतले रक्षी अष्टमूर्ती गिरीश शंकर नवजीवन जले देशी जलापासून रक्षित कल्पाती जगभस्म करिशी तांडव योगेश्वर भगवान वायू पासून रक्षी कालंतर गिरीवर विद्ध सुवर्ण समकांती तुझी विद्या जल परशुवर चतुर्मुख नेत्र भयंकर पुरुषा पूर्वेच रक्षण परशुवेला अंकुश पाश शुभ चतुर्मुख सुंदर नेत्र लक्ष्मीचे रक्षण कंद पुष्प चंद्र शंकस्पती कवी द्राक्ष माला करिधार अभयास्त चतुर्मुख विलाची पिंड करी रक्षण परशुमाला कमल पुष्पदल दुकर त्रिनेत्र चतुर्मुख वामयदा उत्तरेस रक्षाकर वेदवांश पाश परशु कवरी शुलाष्टम गुरुवैल पंचमी चांद्र रात्री समदे शास्त्र रक्षित चंद्रमौली मस्तक रक्षी कपाल भारणी श्रेष्ठर मदनावली निखर मदनहरी नेत्र रक्षी नाशिकाग्र विश्वंभरा कीर्ती गाती श्रुती ज्याची रक्षी कवटी घाली गाळची पंचमुख मुख रक्ष विद जीवाची वीसची नीलकंठा रक्ष धनुर्धर असते धर्म बाहुद्या रक्ष यज्ञवक्षस्थलची गिरी धनुर्धारी उदर रक्ष मदनहारी मध्य गणेश पितानावी रक्ष दुर्जनी कमरेसती कुबेर मित्र कुडगे रक्ष जगदीश्वर मार्गासी दैलध्वजा जांगा रक्ष देवाचरण वंदितो रक्षी पायसती महेश्वर दिनारंभी रक्ष वामदेव मध्यमती त्रिलोचना तृतीय परी रक्ष वृषध्वजांत रात्ररंभी शिशी शंकर रक्ष गंगाधर मध्यरा गौरीपती पहाड समय मृत्युंजय सदा दीनरात्री अंतरी रक्षी
पशुपती रक्ष सर्वत्र सदाशिव सई भुवनेकनाथ रक्ष प्रवासी प्रथमादिनाथ बैठकी वेदांत वेद्य रक्ष सुक्षित भजनगुणात नारद नीलकंठ रक्षी गिरित त्रिपुरारी महारण्ये प्रवासी उदार शक्ती मृगवागता प्रलयंकर गर्विष्ठ रौद्र विग्रहाशे ब्रह्मांड व्यापक शत्रु विनाशिता वीरभद्रा रक्षी महादयी भयांतक अश्वरक्ष रथ कवचधारी सहस्र लक्ष सैन्यावरील शतौक्षणी दुष्ट सैन्या परशुने रेखारक प्रलयांतका ज्वालांतका असुरवर्तिनी त्रिशाणी त्रिपुरांतका वानसिंह कोलारी पशुष पळवी धनुर्धारी दुःस्वप्न दुष्टगुण दुर्गंधी दुष्टपणा दुर्भिक्ष दुर्व्यसना दुःखे नाशिशी सर्वनाशना उत्पादका परिषदीती पिता पाप ग्रहतदा नाशिकी सर्व महाव्याधी जगदीशी सर्वदा शिवास्तु ओम अश्य श्री महामृत्युंजय कवचाच श्री भैरव ऋषी गायत्री चंद्र श्री मृत्युंजय रुद्र देवता ओम बीजं जीव शक्ती सखिलक महाविधी तत्व चतुर्वर्ग फल साधने कुटुंबश सर्व व्याधी नाशाते अभिषेक विनियोग. आता ध्यान आपण आता अभिषेक करत आहोत म्हणून पाठ म्हणजे फक्त वाचतोय त्याला पाठ म्हणायचं असतं. आता ध्यान ओम चंद्रमंडल मध्यस्थे रुद्रमाले विचित्रते तंत्र चिंतय साध्य मृत्यू प्राप्तो विजीविता अथम कवचम ओम जू सह शिर पातु देव मृत्युंजय ओम श्री शिवाओ लाटाच ओम हो भ्रो सदाशिव नीलकंठावता नेत्रे कपर्देमिताच्युति त्रिलोचन तदा दंडो नासामे त्रिपुरांतक मुख भीषगड पुष्टमे कृतिकांबर हनुमे हाट केशान मुख भटक वैरव गंधराकाल मतनो गर गण प्रियवतु स्कंद स्कंद पिता पातु हस्तु मे गिर्षवतु नखान मे गिर्जनाथाय पाया सविता तनो तारापति पातु वक्ष पशुपति उक्षि कुबेर वदनम पार्श्व में मान शासन शर्व पातु तथा नाभि शूली कृष्ण ममावत शिष्णमे शंकर पातु गुय गुय कवलक कटी कालांतक पाया दूर अंध मे अंधघातक जागृत जानु जगे मी काल भैरव गुल्भ पाया जटाधारो पादो मृत्युंजयवतु पादाति मृत पर्यंत सत्य जातो ममावतु रक्षाहीन नामहीन उपुपातश्वर पूर्वे बल विकर्णो दक्षिणे काल शासना पश्चिमे पार्वतीनाथ उत्तर मा म्हणून ईशान्यमेश्वर पायाधाग्नि अग्निलोचना नैऋत्य शंभुरगान वायु वायुवाहन उत्तर ब्रह्मतम पाताले परमेश्वर दश दिक्षु सदा पातु महामृत्युंजय माम रणे राजकुले तुते विषमे प्राणसोष पाया दोजु महारुद्र देव देवो दशाक्षर प्रभाते पातु मा ब्रह्म मध्याह्ने भैरवतु साये सर्वेश्वर पातु निशाय नित्य चेतनम अर्धरात्रे महादेव निशांते महामहोदय सर्वदा सर्वदा पातु ओम जू सह मृत्युंजय इदं कवचं पुण्य त्रिशिलोकेश दुर्लभ सर्व मंत्रमय गुह्य सर्वतंत्रेषु गोपितं पुण्यं पुण्यप्रदं दिव्य देव देवादिदेवतं यं इदं च पठेन् मंत्रे कवचं वाचेतं तच्च हस्ते महादेवी त्र्यंबकाष्टते रणे द्वाचार्य युद्धः त्वशत्रुंजय लभते जपकुंता गुहे देवी संप्राशदस पुनसक महाभये महारोगे महामारी मयेतदा दुर्भिक्ष शत्रु संहारे पठित कवच आदरात् इति श्री महामृत्युंजय कवच श्री शिवार्पणमस्तु. गौरपदानी होते जरी क्रांतिका प्रथम प्रतिभा त्रिवेद शिवबंध तो प्रथम संख्येना योग रुचि पशुपती जलविद तवैका निवेश अतिरिक्त सागरी सुबंध सामा दस सकल ज्ञानेंद्र सिंधुला जय स्कंदमानी पशुपस्मन नित्रे करत कौटिंगरी आदिम सर्पचोले शिवावदात्मजा नेत्रात करी कृपाशी सुवासना संपत्ती लाभे परिवर्त महिमन विनय करे पडन रोजी केली होती श्वास मी पोचवी करी स्वर्ग मोक्ष महिमन वरदान मी ऋषी मुनी दया पूजे अशी सुख सोत्रे नजरे कधीवती सुशब्द सुमनी पूजा शिवपदावरी सदाशिवची पावतो शिवमय शिमाधवत न तत्वन दानतो शिवकथमनानक परिणमंत्या शिवमत स्वरूप जे काकडे जरी पुटणे गद्वै कितीला जोपरे हरि सकल पापतो शिव जगत जातो शिवस्तवनी इस्लाम हर पुष्पदंता कुटे हरि सकल पापती प्रिय शिवासिपान करीते नीत पाप जो घडते चिंता एका करताय धूपण लावून सादर करताय आणि हे पण दाखवून द्या. सामुदायिक आपण सर्वांच्या वतीने धूप आणि दीप दाखवतोय. आणि जे तुम्ही अन्नप्रसादासाठी खडी साखर असेल काही पण असेल ते घ्या तुम्ही मंडळ करा तेवढंच मंडळ करा आणि त्याच्यावरती नैवेद्य ठेवा. पाणी नाही फिरवायचं मी सांग थोडस सादर करते पायने हा म्हणजे पायने लागला पहिले ओट्याला. श्री उमामेश्वर देवताभ्यो नमः. दीपं वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. 3 वेळा झाला आता.
आपल्याला पाण्यात परत बुडवायचंय बेलपत्र. आणि आता बघा आपण जसं जेव घालतो तसं 5 बोटांनी प्रत्येक वेळेस 5 वेळेस असं आपल्याला जेव घालायचंय उमामहेश्वर म्हणजे देवतेला. तर ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम दानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम ब्रह्मणे अमृतत्वाय स्वाहा. श्री उमामहेश्वर देवताभ्यो नमः. नैवेद्यं समर्पयामि. आणि ते बेलपत्र वाहून द्यायचे. बेलपत्र वाहून द्यायचंय. नैवेद्य आपलं झालेलं आहे. आता बघा जी मूठ आपलं तिळीची मूठ आहे, बरोबर आहे की नाही? हा? आता बघा तो मंत्र पण आहे, पण परंतु आपण मराठीतला घेऊ, चालेल? तर मग संस्कृत मधला पण सांगते आणि त्याच्यात पण आहे. बघा आता जो संस्कृत मधला तो छोटा आहे. नमः शिवाय शांताय पंचवक्राय शूलिने शृंगी भृंगी महाकाल गणयुक्ताय शंभवे. आता महादेवा माझी शिवमुठ ईश्वरा देवा सोडायचंय, म्हणजे नंतर सोडायचंय. सासू सासरे दीर जावा नंदन प्रतारा नावर्तीची आवडती कर रे देवा असे म्हणून आता म्हटलंय. त्या सोडून आता करा सुरुवात. थोडी थोडी सोडायची शिवाला. सोडा महादेवा सोडली. आता सोडा मित्रांना. म्हणजे असं नावर्तीची आवडती कर रे देवा सोडत राहायचं. आता चला करा. पहिली शिवाला, दुसरी पितरांना आणि तिसरी मोकळी करून द्या सगळ्या ऋषी मुनी साधू संत असतील त्यांना. अशा पद्धतीने आपल्याला ती अर्पण करायची. महेश्वराय नमः. ओम शंभवे नमः. ओम पिनाकिने नमः. ओम शशिशेखराय नमः. ओम वामदेवाय नमः. ओम विरूपाक्षाय नमः. ओम कपर्दिने नमः. ओम नीललोहिताय नमः. ओम शंकराय नमः. ओम शूलपाणये नमः. ओम कटवाकिने नमः. ओम विष्णुवल्लभाय नमः. ओम श्रीविष्टाय नमः. ओम अंबिकानाथाय नमः. ओम नीलकंठाय नमः. ओम भक्तवत्सलाय नमः. ओम भवाय नमः. ओम शर्वाय नमः. ओम त्रिलोकेशाय नमः. ओम श्रीकंठाय नमः. ओम शिवप्रियाय नमः. ओम रुद्राय नमः. ओम सर्वेश्वराय नमः. ओम कावराय नमः. ओम अंधकासुरसदनाय नमः. ओम गंगाधराय नमः. ओम ललाटाक्षाय नमः. ओम कालकालाय नमः. ओम कृपानिधये नमः. ओम भीमाय नमः. ओम वक्षस्काय नमः. ओम मृगपाणये नमः. ओम जटाधराय नमः. ओम कैलासवासिने नमः. ओम कवचिने नमः. ओम कसोराय नमः. ओम त्रिपुरान्तकाय नमः. ओम वृषकाय नमः. ओम वृषभारूढाय नमः. ओम वस्तुसुरविग्रहाय नमः. ओम सामप्रियाय नमः. ओम स्वरमयाय नमः. ओम त्रैमूर्तये नमः. ओम अनीश्वराय नमः. ओम सर्वज्ञाय नमः. ओम परमात्मने नमः. ओम संसूर्यविलोचनाय नमः. ओम अभिषे नमः. ओम यज्ञमयाय नमः. ओम सोमाय नमः. ओम पंचवक्राय नमः. ओम सदाशिवाय नमः. ओम विश्वेश्वराय नमः. ओम वीरभद्राय नमः. ओम गणनाथाय नमः. ओम प्रजापतये नमः. ओम इंद्रदत्तये नमः. ओम दुर्दशाय नमः. ओम गिरीशाय नमः. ओम भालचंद्राय नमः. ओम अनघाय नमः. ओम भुजंगभूषणाय नमः. ओम भर्गाय नमः. ओम गिरिधर्मणे नमः. ओम गिरिप्रियाय नमः. ओम पुरातये नमः. ओम भगवते नमः. ओम प्रपदाधिकाय नमः. ओम सुचिदयाय नमः. ओम सुष्मतलये नमः. ओम जगद्व्यापिने नमः. ओम जगद्गुरुवे नमः. ओम रामकेशाय नमः. ओम महाशंजकाय नमः. ओम चारुविक्रमाय नमः. ओम रुद्राय नमः. ओम मृतपते नमः. ओम सानवे नमः. ओम हरिमुद्राय नमः. ओम दिगंबराय नमः. ओम अष्टपये नमः. ओम अनगात्मने नमः. ओम सात्विकाय नमः. ओम शुद्धविग्रहाय नमः. ओम शाश्वताय नमः. ओम खंडपरशवे नमः. ओम अजाय नमः. ओम पाशुमोचनाय नमः. ओम गुराय नमः. ओम पशुपते नमः. ओम देवाय नमः. ओम महादेवाय